नमस्कार। आज प्रभाग 10 मधून आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, या प्रभागाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या ज्या काही आज प्रभागाची जी अवस्था आहे ती अवस्था सुधारवण्यासाठी आम्ही लढत आहोत। माझ्या असंख्य महिला भगिनी माझ्यासोबत या लढ्यामध्ये सामील आहेत। प्रभागातील नागरिकही माझ्या पाठीशी ठाम आहेत की ताई तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आज आमची चांगल्या प्रकारे लढाई सुरू आहे। नाही, आपण एक जर ध्येय ठेवलेलं असेल तर ते ध्येय साध्य करण्यासाठी अनेक वेळा रस्ता बदलला जातो, परंतु ध्येय बदललं जात नाही। अनेक वेळा अनेक अडचणी आल्या असतील, अडथळे आले असतील आणि आपल्याला म्हणजे पक्ष कुठलाही कार्यकर्ता, मीच नाही कुठलाही कार्यकर्ता कधीही आनंदाने कुठलाही पक्ष सोडत नाही। परंतु माझ्या बाबतीत माझ्या वाट्याला काय संघर्ष आलेला आहे किंवा माझ्या प्रारब्धात काय लिहिलेलं आहे ते मी सांगू शकत नाही। परंतु अनेक वेळा मी आज नावं नाही घेऊ शकत, अशा लोकांमुळे माझ्यावर पक्ष सोडण्याची अनेक वेळा वेळ आलेली आहे। संघर्ष त्याच्या वाट्याला येतो ज्याच्याकडे पेलण्याची क्षमता असते। माझ्याकडे पेलण्याची क्षमता आहे म्हणून देव माझ्या वाट्याला संघर्ष देतोय हे मी वारंवार सांगते। परंतु या संघर्षातून निर्माण झालेलं जे नेतृत्व असतं किंवा संघर्षातून निर्माण झालेला जो कार्यकर्ता असतो तो येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीत डगमगून जात नाही। परिस्थिती कुठलीही असू द्या, तो ध्येयाने त्या परिस्थितीला सामोरे जातो। म्हणून माझ्या वाट्याला संघर्ष आला तरी मी कधीच दुःखी नसते। आज माझ्या वाट्याला जो संघर्ष आलेला आहे मला नक्की माहित आहे या संघर्षाचं फलित माझ्या प्रभागातले नागरिक माझ्या पाठीशी असल्यामुळं आणि या प्रभागाच्या विकासासाठी नागरिक मला मत देणार आहेत आणि या प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी मला सभागृहात पाठवणार आहे। आता त्यांनी कुठली गणितं लावली, कशी लावली, तो येणारा काळ, येणारी वेळ आणि भविष्य ठरवेल की माझ्यासारख्या कार्यकर्त्याची कदाचित पक्षाला गरज मला वाटतं राहिली नसेल, म्हणून अशा प्रकारे मला बाजूला करण्याचं काम केलं असेल। बाकी पक्षामध्ये काय घडामोडी घडल्या, मला बाजूला का केलं, मला तिकीट का नाही दिलं, हा प्रश्न तुम्ही तिथे असणाऱ्या जे नेतृत्व आहे त्यांनाही विचारू शकता। ते का तुम्ही नाकारलं? नाही, ऑप्शन यावर माझा अजिबात विश्वास नाही। माझं सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणणं आहे, माझ्याकडे जर जनमत आहे तर मी लढाईला सामोरे गेलं पाहिजे। मला पाठीमागच्या दरवाजाने कुठेही जाण्याची गरज नाही। जर माझ्या जनतेने मला सभागृहात पाठवलं तर ते लोकमत म्हणून मी सभागृहात जाईल। मी आजही सांगते, भविष्यातही मला जर कोण माझ्याकडे ऑप्शन घेऊन आलं तरीही मी कधी मागच्या दरवाजाने सभागृहात जाणार नाही। माझ्या लोकांचा जर माझ्यावर विश्वास असेल, माझ्या जनतेचा माझ्यावर विश्वास असेल तर माझी जनता मला सभागृहात पाठवेल। याच्यात चुकतंय कोण तर येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीत जनता सांगेल की याच्यात चुकलंय कोण। शुद्ध लोक आहेत, कामगार वर्ग देखील आहे, त्या सगळ्यांना काय विचार आता करणं गरजेचं आहे? श्रीफाट्याची खासियत अशी आहे, इथं कधीही जात धर्म पाळला जात नाही। श्रीफाटा वासी असतील, ग्रामस्थ असतील, आमच्या ग्रामस्थांचे माजी अध्यक्ष असतील, आजी अध्यक्ष असतील आणि सर्व श्रीफाटावासी असतील तर हे नेहमी आम्ही एकोप्याने राहत असतो। सगळे सण उत्सव आम्ही एकत्रितपणे साजरे करत असतो आणि या प्रभागातील सर्व जातीच्या धर्माच्या आज माझ्याबरोबर म्हणजे या जातीचा त्या जातीचा, या धर्माचा त्या धर्माचा नाही, तर आज मी काम करत असताना, आज 9-10 वर्ष काम करत असताना प्रत्येक जाती धर्माचा माणूस माझ्यासोबत आहे आणि हीच राजकारणातली मी कमवलेली संपत्ती आहे। म्हणजे माझ्या ज्या भगिनी आहेत या वार्डातल्या माता भगिनी, तर यांना मी काही सांगण्यापेक्षा माझ्या जवळजवळ 200 ते 250 भगिनींनी मला फोन करून सांगितलं, ताई तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आमच्यासाठी कुठला पक्ष, कुठलं चिन्ह हे महत्वाचं नाही, तर सुरेखाताई आमचा पक्ष आहे, सुरेखाताई आमचं चिन्ह आहे। त्यामुळं जेव्हा माझं तिकीट कापलं गेलं तेव्हा असंख्य भगिनींनी मला भेट देऊन मला फोन करून सांगितलं, ताई आम्हाला तुमच्याकडून काही नको, आम्हाला सुरेखाताई नगरसेवक पाहिजे, कारण अर्ध्या रात्री सुरेखाताईचा दरवाजाच आम्ही ठोकावू शकतो, दुसऱ्या कुणाच्याही दरवाजात जाऊ शकत नाही। कारण आमच्यामध्ये येणारी, आमच्यामध्ये बसणारी, आमच्या झोपडीत येणारी, आमच्या चुलीवरची भाकरी खाणारी महिला कोण असेल तर ती सुरेखाताई आहे। त्याच्यामुळे आम्ही सुरेखाताईच्या पाठीशी ठाम आहोत। त्यामुळे मी काय सांगावं लोकांना हे महत्वाचं नाही, तर आज लोक मला सांगतात, ताई माझं मत भले मी नाही देऊ शकलो तुम्हाला काही कारणास्तव, पण माझी बायको घरात सांगते तुम्ही तुमचं बघा, पण माझं मत सुरेखाताईला आहे।
तर मी तेच सांगते, शिळफाटा हे खोपोली शहराचं नाक आहे, परंतु या खोपोली शहराच्या विकासात जी कामं सुरू आहेत ती अर्धवट पडलेली आहेत. आणि येणाऱ्या भविष्य काळात जर या प्रभागातील नागरिकांनी मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली, प्रभागाचा विकास करण्याची संधी दिली, तर खरोखर या खोपोली शहराचं नाक शिळफाटा कसा असेल यासाठी जो आपला शिवसृष्टीचा अर्धवट प्रश्न आहे तो मी शासन दरबारी खेट्या मारून किंवा त्याच्यासाठी काय लागणारा निधी आहे तर लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचे असले काहीही असले तरी आपल्या प्रभागाचा विकास कसा होईल यासाठी मी पहिला तो प्रयत्न करणार आहे. त्यानंतर मी तुम्हाला आता सांगितलं की वयोवृद्धांसाठी नाना नानी पार्क असेल, अनेक विकासाची जी कामं आहेत ते व्हिजन घेऊन मी आज लोकांसमोर आहे की मला जर संधी दिली तर 5 वर्षात मी हे या प्रकारचे कामं करणार आहे. तर शिळफाटा नाक आहे आणि ते नाकच राहिलं पाहिजे याच्यासाठी मी दिवस रात्र मेहनत करणार आहे. नाही, मी सुधाकर भाऊंना आजही दोष देत नाहीये आणि त्यांनी फसवलं असंही बोलू शकत नाहीये. मी तुम्हाला सांगते की त्यांची काहीतरी अडचण निर्माण झाली असेल, त्यांना कुणीतरी अडचणीत टाकलं असेल की आम्हाला ही व्यक्ती नको आहे. मला सुद्धा भाऊवर आजही विश्वास आहे की ते माझ्यावर अन्याय करणार नाहीये, परंतु त्यांची काहीतरी अडचण असेल तर ते जेव्हा केव्हा तुम्हाला भेटतील तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारा की सुरेखाताईला तिकीट देण्यात तुमची काय अडचण निर्माण झाली.